मम्मी आणते म्हणून मम्मी नाही आवडत, पप्पाच आवडत. एकाने आणलेलं तर एकाने सावरलेलं पण आहे. मी काही जरी मिस्टेक केली ना तरी तर 4 लोक काय बोलतील याचा विचार माझ्या वडिलांनी कधीच केलं नाही. एक आपण म्हणतो ना की छप्पर असतं, चांगलं घर असतं पक्क, आपण ज्यात की सगळे आनंदाने राहत असतो. हा पप्पा, आय लव्ह यू. काय नाही, असंच वाटलं म्हणून बोललो. नमस्कार नगरकर, स्वागत आहे तुमचं आय लव्ह नगरच्या एका नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे विषय व्हायरल. चला तर मग या बाप शोची सुरुवात करूयात. फादर डेच्या विषयाने बघूयात ना हा विषय किती व्हायरल जातो ते, आणि विचारूयात नगरच्या पोरापोरींना, त्यांना मम्मी आवडतात का पप्पा? आई का बाबा? आई. का बरं आई का आवडते बरं? कारण आई सगळ्यात जास्त काळजी घेते, दुखत असते. पप्पा काळजीच नाही घेत. घेतात काळजी पण. मग मम्मी. का बरं मम्मी आवडते? पप्पांनी काय केलं असं? असं काही नाहीये, मम्मी पण जास्त जवळ आहे. जास्त म्हणजे काय सगळे सिक्रेट वगैरे सगळे मम्मीला शेअर करतो का? दोघं पण. तरी पण एक चॉईस असेल ना तुमची, मम्मी जास्त आवडती पप्पा जास्त आवडतात असं? पप्पा. कोणासोबत एकदम फ्रीली वातावरण असतं तुझं? पप्पा सोबतच. पप्पा सोबतच. सगळ्यात जास्त मार कोणाचा खाल्लाय बरं? मम्मीचा खाल्लाय. मम्मीचा खाल्लाय. कशावर माल खाल्लेला आहे बरं? कुटाने केले होते. काय कुठे निघेल ते असे? बोर्डचे एक दिवस पहिले मित्रासोबत फिरत होतो. अरे बापरे, म्हणून मार खाल्लेला आहे. एकाने आणलेलं तर एकाने सावरलेलं पण आहे. तरी पण सगळ्यात जास्त आवडतो कोण? आवड आता तसे आमचे वडीलच. मम्मी आणते म्हणून मम्मी नाही आवडत, पप्पाच आवडते. पप्पा आवडतात. असं काय बोलणं होतं बरं आई सोबत, किंवा काय वागणं होतं ते? आई मारते बाबा तुम्हाला? आईला काय उठलं जास्त, आई म्हणते उठ, आपण उठत नाही. आई म्हणते पेटी घालत, आपण घरीच घालत नाही. मी तसंच लोळून जातो, त्याच्यामुळे माझ्या दररोज शिवाय देते म्हणजे मला. आळशीपणामुळे तुम्ही शिव्या घालता? दररोज. वडील तसं पाहिलं तर दोघे पण पण प्रियच सर्वात आहे. जास्त सर्वात जास्त पप्पा. पप्पा आवडतात नाही का? सर्वात जास्त मार कोणाचा खाल्लाय बरं? मम्मी. मम्मी. मम्मीचा. आणि आवडतात पप्पा. येस. आई पण आवडते आणि वडील पण आवडतात. एक उत्तर तरी पण वडीलच. वडील आवडतात. बरं, काय बोलणं होतं असं वडिलांसोबत तुम्हाला वडील आवडतात जास्त? प्रत्येक गोष्टीला वडिलांचा सल्ला घेणं या ठिकाणी गरजेचं असतं. कोणतीही गोष्ट असू द्या, शाळेची असू द्या किंवा शैक्षणिक खेळाची असू द्या, पहिल्या वडिलाला फोन केल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. कमीत कमी वडिलाला 2-3 फोन डेली या ठिकाणी होत असतात. मला सर्वात जास्त माझ्या आयुष्यामध्ये माझ्या वडिलांनी सपोर्ट केलाय, त्यामुळे मला माझे वडील आवडतात. माझे वडील माझी सपोर्ट सिस्टीम आहे. सर्वात जास्त मार कोणाचा खाल्लाय? पप्पा. पप्पांचा मार खाल्लेला आहे सगळ्यात जास्त. का बरं आणायची बरं पप्पा? म्हणजे फर्स्ट मुलगी अशी जी म्हणते पप्पांनी मला मारलंय, असं मी फर्स्ट टाइम ऐकतो. कारण होणाऱ्या छोट्या मोठ्या चुका असतात चुकांमुळे पप्पांनी मारलं. किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागणं झालं हम्म. किंवा कुठं जाण्यावरून परमिशन नाही दिली. मग तुम्ही रुसणार, मग तेच हो, तुम्हाला रुसणार. मारणार. हो. बरं, तुम्ही म्हणताय वडिलांनी जास्त मारलेलं आहे, तर आईने किती वेळा वाचवले तुम्हाला वडिलांची मार खाण्यापासून? आईने मला एकदाही वाचवलेलं नाहीये, कारण काही चुका अशा असतात ज्या तिला पण चुकाच वाटतात, त्यामुळे तिने मला वाचवलेलं नाही. दोघं पण स्ट्रिक्ट, मारत नाही पण ओरडतात. मग ओरडतात, म्हणून पप्पा जास्त नाही आवडत बाबा, बरोबर? हा. सगळ्यात जास्त भीती कोणाची वाटते, मम्मीची का पप्पाची? पप्पांची. का पप्पा काय मारतात वगैरे काय? हा म्हणजे मोठं झालोय पण तरी अशी भीती राहते ना. नाही पण काय पप्पांची भीती का अशी? माझं काय म्हणणं, हा? पप्पांची भीती का? मग ते मोठे असं काय भीती राहायला ओरडतात का पाहिजे. पप्पा? खातात का पप्पा? नाही. मग पप्पांची भीती का? हा ते आता लहानपणापासून भीती आहे. ते मग काय पप्पा आज काहीतरी तर असेल ना कारण पप्पांची, अशा कारणामुळे भीती बाबा, पप्पा हाणतेत मला, पप्पा मारतात. हाणायची भीती. काका बघा सांगतो मारायचे तुम्ही त्याला? कुटाने केलेलं आवडत नाही. आवडत नाही. सिन्सिअर बॉय पाहिजे त्याला. कुठं करायचंच कशाला म्हणतो मी, नाही का? पण हा, ते मित्रासोबत होतातच ते आता. आता आमचे वडील कधी हाणत नाही, बघितल्यावरच गार होतो विषय सगळा. आईच्या खराटे तर सगळ्यांनाच खाल्ले असते. हा, मम्मीचाच खाल्लेला आहे. पप्पाने आम्हाला कधी जास्त काही आणलं नाही, पण शक्यतो मम्मीचा जास्त मार खाल्लेला आहे. तुम्ही तर गावाकडे होते तेव्हा मम्मी तर काय बेदम आणत असत हा, नाही का? बेदम- गावाकडचं विशेष नव्हता 10वी पर्यंत. बरं, काय कारण असत बरं मम्मी मारायची नाही का असं? हा, कुठं शाळा बुडली, कुठं इकडे हिंडायला गेले, तिकडे हिंडायला गेले, मग आल्यास नंतर व्हायचा कार्यक्रम. कुठं पवायला गेले न पवायला सांगता गेले, पवायला हा. गेले, डायरेक्ट असा कार्यक्रम झाला का मग संध्याकाळी व्हायचा कार्यक्रम मम्मी कडून. संध्याकाळी खरडपट्टी निघायची सगळे दिवसाची. कोणासोबत एकदम फ्रीली वातावरण असतं? माझं तर माझ्या वडिलांसोबतच आहे. वडिलांसोबतच एकदम फ्री, म्हणजे ज्या काही गोष्टी असतील चांगल्या वाईट तुम्ही लगेच वडिलांशी शेअर करू हो, शकता आमचं बॉन्डिंग directly. खूप स्ट्रॉंग. सर्वात जास्त कोणाचा मार खाल्लेला आहे आजपर्यंत? मार सर्वात जास्त वडिलांचाच खाल्लेला आहे. वडिलांचाच खाल्लेला आहे. तरीही वडील आवडतात हो, वडीलच आवडतात. मंडळी माझ्यासारखं आहे. बरं, आई बाबांची भांडणं होतात, माझ्या पण घरी होतात, सर्वांच्या घरी होतात. साईड कोणाची घेतली बरं सगळ्यात जास्त? आम्ही साईडच नाही घेत कोणाची. अरे वा, आम्ही भांडण होतो. तटस्थ. त्यांची तेच मिटवते. भांडणं तुम्ही नाही तर तुम्ही तर नाही लावत ना? नाही. बरं, आई बाबांच्या भांडणात कोणाची साईड घेतलेली बरं सगळ्यात जास्त? पप्पाचीच घेतलेली. पप्पाचीच. अरे तू तर डॅडीज बॉय का? हो, डॅडीज बॉय.
वडिलांसोबत नेमकं काय बोलणं होतं तू वडिलांसोबत म्हणतो सगळं पटतं वडिलांसोबत तू हा. बोलतो वडिलांसोबत वडील काही पण प्रॉब्लेम झाला ना तर पप्पा सोबतच शेअर करतो पहिले. प्रत्येक गोष्ट पप्पांसोबत हो, पप्पा प्रत्येक तुझे गॉडफादर आहेत आपण हो, असं हो, म्हणायला काय godfather हरकत नाही का हो. प्रत्येक गोष्टी तुझ्या अडचणी हे करून सगळे सिक्रेट पण पप्पांना माहितीत का मम्मीला हो, माहिती नाही पप्पांना माहिती. म्हणजे मम्मी स्ट्रिक्ट आहे बाबा तुझी नाही का हो मम्मी Okay. strict आहे. पप्पा लाड करतात मम्मी नुसते आपल्याला नाही का लहान भावाची लाड करते मोठ्याची करत नाही ना. त्यामुळे म्हणजे तुम्ही मोठे येत हा म्हणून पप्पा तुम्हाला जास्त जवळचे आहेत. जास्त जवळ लागला. बरं आईने किती वेळा वडिलांपासून मारण्यापासून वाचवले किंवा वडिलांनी किती वेळा वाचवलंय नाही वडिलांनी मला दोनदा दिले पण आईने आई मुद्दा म्हणून सांगायचे वडील जॉबला गेले संध्याकाळी गेले तुमच्या मुलाने असं केलं याचे भांडण आणले त्याचे भांडण आणले मग धुतलाच पप्पा हाणायचे पप्पा आणायचे पण कसं चुकी असताना बिना चुकीचं हा, नाही म्हणजे मम्मी असं काय बिना याच्यावरून बी नाही का काय झालंय भावाचे भांडण आले आता चुकी माझी घे त्याची ते बघत नाही तरी मला द्यायचे कारण मी मोठा होतो म्हणून मला आणायचं मम्मी म्हणजे पप्पांनी मारलेलं पण आहे प्रेम पण तेवढंच केलं. केलेलं आहे नाही का पप्पा जरा स्ट्रिक्ट आहेत ना हम्म. सो पण तरी पण ते मला खूप आवडतात म्हणजे माझे सगळं जेवढं आजपर्यंत त्यांनी शिक्षण याला सगळ्याला जास्त करून खर्च माझ्या वडिलांनी केलाय तशी माझ्या मम्मीनी पण मला मदत खूप केलेली शिक्षणासाठी करिअर करण्यासाठी कधी पप्पा नाही बोलले तर मम्मी हा बोलती म्हणजे दोघांनी इक्वली केलेलं आहे पण पप्पा कसं जास्त जवळचे वाटतात नाही का मनापासून ते बोलतात नाही का शिक्षण कर करिअर घडव स्वतःच काहीतरी बन पण जसं मम्मीला सांगू शकतो तसे प्रत्येक गोष्ट वडिलांपर्यंत वडिलांपर्यंत नाही नाही शेअर करता येत तसे मम्मीला प्रत्येक गोष्ट आपण शेअर करू शकतो. बरं शेवटचं असं वडिलांसोबत काय बोलणं झालं होतं बरं जे असं आनंदी झालं होतं का थोडं इमोशनल झालं होतं आता 2-3 दिवसापूर्वी वडिलाचा वाढदिवस होता त्या वाढदिवसानिमित्त मी गावाकडे गेलो होतो वडिलाचा पहिल्यांदाच वाढदिवस या वर्षी साजरा केला मी तर त्या निमित्ताने बोलणं झालं वडिला म्हणजे भेटण्याचा म्हणजे भेटलो वगैरे सगळं झालं मोठा वाढदिवस केला त्यामध्ये वडिलांना माझ्यापासून बी काही गोष्टी या ठिकाणी आवडल्या की आपला मुलगा असल्या कारण की वाढदिवस केला ह्या गोष्टी केल्या आतापर्यंत त्यांना कधी वाढदिवस वगैरे ग्रामीण भागामध्ये काय मोठ्या लोकांचे साजरे होत नाहीत लहान मुलांचे होतात पण मोठ्याल्यांचे काय होत नाहीत. मी माझ्या आयुष्यामध्ये मला जर कोणती गोष्ट पाहिजे असेल तर ती मी फक्त माझ्या वडिलांनाच मागते कारण माझे प्रत्येक हट्ट जे असतात जी इच्छा असते किंवा मला काही जरी पाहिजे असेल ना त्या गोष्टीमध्ये मला फक्त आणि फक्त माझ्या वडिलाच सपोर्ट करतात. तुमची अशी आमच्यासारखी सिस्टीम नसते का एखादी गोष्ट पहिले आईला सांगणार मग आई वेळ काळ बघून वडिलांना सांगणार मग वडील आमच्याशी डिस्कस करणार मग ती गोष्ट आम्हाला मिळणार तुमचा डिरेक्टली कॉन्टॅक्ट वडिलांसोबत की नथिंग मला हे पाहिजे मला असं वाटतं की आईचं जे प्रेम असतं ना ते मुलावरती जास्त असतं आणि वडिलांचं जे प्रेम असतं ना ते मुलीवरती जास्त असतं मुलगी जी असते नाही बापाचं काळीज असते त्यामुळे मला जी माझ्या आयुष्यामध्ये कोणती गोष्ट जरी लागली ना तरी मी मम्मीला काहीच सांगत नाही डायरेक्टली जाऊन माझ्या पप्पांशी संवाद साधते. संकटाच्या काळात म्हणा किंवा मी एक उदास आहे किंवा त्यांना कळतं मापात की माझा मूड कसा आहे ते बोलत नाही जास्त मूड असला की मग ते हा. तुमच्याशी बोलायला हा. येतात पप्पा स्ट्रिक्ट असल्यामुळे असं फ्रेंडली तर इतकं नाही बस आपलं रेग्युलर पप्पा हे पाहिजे ते पाहिजे रेग्युलर म्हणजे मोबाईल पाहिजे हो. पप्पा पैसे पाहिजे हा. पप्पा पुस्तक आणायचे पप्पा पिक्चरला चालले जे पण हा. मागण्या असतील त्या पप्पांकडे मागायच्या हो. मागण्या आणि तरी पण मम्मी आवडते म्हणजे पप्पांनी सगळं पुरवायचं सगळं पुरवायचं पण पण प्रेम आवडणार आईवर. मात्र मम्मीवर पप्पा मोबाईल पाहिजे मला गाडी पाहिजे पप्पा येतात घेऊन हा देणार घेऊन आता तरी पण पप्पा आवडत नाही तरी पण मम्मी आवडती स्ट्रिक्ट आहेत पण दुनियादारीत म्हणजे कसं असतं की मुलींना जास्त शिकवू नका असं नका पण त्या बाबतीत माझे वडील कधी म्हणत नाही की माझ्या मुलीला शिक्षण करून देऊ नको असं नको तसं नको सगळ्याला सपोर्ट करतात शिक्षण कर तुला लाईफ मध्ये जे बनायचं बन माझं तुला कायम सपोर्ट असेल ह्यापेक्षा महत्वाचं काय आहे अजून लाईफ मध्ये वडिलांचा हाच सपोर्ट सगळ्यात जास्त महत्वाचा असतो मुलींसाठी. आयुष्यामध्ये माझ्याकडून किती जरी चुका झाल्या मी काही जरी मिस्टेक केली ना तरी तर 4 लोक काय बोलतील याचा विचार माझ्या वडिलांनी कधीच केलं नाही किंवा नातेवाईक काय बोलतील नातेवाईक कसे टोमणे मारतील. आपली प्रजाती कशी माहिती का खेकड्यासारखी प्रजाती आहे म्हणजे एखादा माणूस वर जात असतं का त्याचे पण पाय ओढायचे ना आपण स्वतःही वर जायचं नाही तर त्या गोष्टीमधून आहे ना मला फक्त माझ्या वडिलांनी वाचवलेले. पप्पांना मिठी कधी मारली होती शेवटची नाही माहिती नाही माहिती आठवतच नाही पप्पांना मिठी कधी मारली. मम्मीला मम्मीला मारली होती आता पप्पांना मारलीच नाही आठवत नाही. आठवत नाही. बरोबर आहे की नाही मग पप्पा आवडणार कस काय तुला जर तू पप्पांना मिठीच नाही मारली पप्पांशी बोललाच नाही पप्पांशी संवादच नाही साधला तू तर पप्पा कळणार आहेत का तुला छोटी असताना मी तर जेव्हा लग्न करून आई वडिलांना सोडून गेले त्यावेळेस शेवटची मिठी कधी मारली होती वडिलांनी 2013 त्याच्यानंतर एक्सपायर झाली पप्पा. वडिलांबद्दलच्या अशा काय आठवणी आहेत? खूप सारे आहेत म्हणजे की हाऊस माऊस करण्यात कुठंच कमी नाही पडलेले त्यांनी आमचं म्हणजे प्रत्येक आवड जपली आम्हाला फिरायला वगैरे सगळीकडं कुठली गोष्ट कधीच कमी नाही पडू दिलेली. आज सकाळी असं काय अरे बाप पहिले भेटले तुम्ही आजपासून की जे म्हणतात की वडिलांना मिठी मारली होती नाही पण वडिलांना आय लव्ह यू कधी बोलला होता शेवटचं नाही बोललो नाही व्यक्त खूपदा झालं
तर आज आपल्याला एक करायचं आहे फादर डेच्या निमित्ताने. तुम्हाला तुमच्या पप्पांना फोन लावायचा आहे आणि पप्पांना आय लव्ह यू म्हणायचं आहे. हा पप्पा, आय लव्ह यू. काय नाही, असंच वाटलं म्हणून बोललो. हॅपी फादर्स डे पप्पा. हॅलो पप्पा, आय लव्ह यू. हॅपी फादर्स डे. आय लव्ह यू. आय लव्ह यू तुम्हाला. हॅपी फादर्स डे. हॅलो पप्पा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. इथं शाळेच्या इथंच आहे ते. हॅपी फादर्स डे येणार आहे म्हणून शुभेच्छा. हॅपी फादर्स डे. हा हा, आय लव्ह यू. हॅलो पप्पा, आय लव्ह यू. हॅपी फादर्स डे. हॅपी फादर्स डे आणि लव्ह यू. पप्पांची उणीव किती भासते आता? खूप 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 जास्त. एक आपण म्हणतो ना की छप्पर असतं, चांगलं घर असतं पक्क, आपण ज्यात की सगळे आनंदाने राहत असतो, ते छप्परच उडून गेलेलं आहे पूर्ण. पप्पांना काही असं बोलावं वाटतं तेव्हा काय करता? असं रडण्याशिवाय प्रॉब्लेम नसता. जर आज पप्पा ऐकतायत तुमचे बोलणं, तर पप्पांना काय सांगू शकता? फक्त फॅमिलीला चांगला सपोर्ट मिळू द्या. येणाऱ्या भरतीत सक्सेस झालं तर चांगलं होईल. स्वतः तळपतं ऊन सोसून आपल्या कुटुंबावर सावलीचे छत्र धरणारा विस्तीर्ण छायेचं वड म्हणजे बाप माणूस. आईचं प्रेम आणि काळजी सर्वांना दिसते हो, पण बापाचं प्रेम हे अगदी देवासारखं असतं. ते दिसत नाही पण जाणवतं मात्र नक्की. आणि हो, बाप सोबत असला ना, अंगी 10 हत्तींचं बळ आल्यासारखं असतं. तर या फादर्स डेच्या दिवशी वडिलांनी एक घट्ट मिठी मारून त्यांना थँक्यू म्हणायला विसरू नका. आणि हो, पुन्हा भेटूयातच एक नवीन व्हायरल विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.